मोठ्या मशिनरी अभावी पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांडाचा केंद्रबिंदू नेस्तनाबूत झाला नाही। त्यामुळे महानगरपालिकेला आज ट्रॅक्टर ब्रेकर पाचारण करण्याची वेळ आलेली आहे। फुगेवाडीची ही दाट वस्ती आहे, निमुळते रस्ते आहेत, परिणामी इथं ट्रॅक्टर असेल पोकलेन असेल अशी मोठी मशिनरी आणता येत नाही। त्यामुळं पहिल्याच दिवशी आपण पाहिलं होतं की हा सगळं पाडकाम जे आहे ते हाताने करावं लागलं होतं। हाताने हँड ब्रेकर आणि हातोड्याच्या साह्यानं कर्नल सिंगचं हे घर आणि त्याचा हा दारवाडा नेस्तनाबूत करण्यासाठी यंत्रणा सज्ज होती। आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हे कामकाज हे कारकाम सुरू झालेलं आहे। आता महानगरपालिकेचे अधिकारी अण्णा बोदाडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्या अंतर्गत ही सगळी कारवाई सुरू आहे। आज ट्रॅक्टर ब्रेकर मागवण्याची वेळ आली। हा, काल आपण हे कारवाई सुरू केली होती, तथापि कामगारांच्या माध्यमातून तेवढी मॅन्युअली करता आली नाही। परंतु 500 स्क्वेअर फीटचं बांधकाम आज काल निष्कासित केलं होतं। उरलेलं जे स्लॅब आहे तो स्लॅब आज आपण ट्रॅक्टर मागवलेला आहे। ट्रॅक्टर ब्रेकरला यायला जागा नाही, तथापि 100 मीटरवरती ट्रॅक्टर लावून आपण या ब्रेकरनी हे कारवाई करतोय आणि आशा आहे की येत्या काही तासातच ही पूर्ण कारवाई कंप्लीट होईल। आज पूर्ण होईल। आज पूर्ण करण्याचा आमचा 100% प्रयत्न आहे। आपण बघता आज या माध्यमातून पूर्णपणे आपण करणार आहोत। तर हा विषारी दारूकांडाचा केंद्रबिंदू आहे। इथूनच कर्नल सिंगनं विषारी दारू विक्री केली, 25 लोकांचा यामध्ये जीव गेला। त्याच्यामुळं महानगरपालिकेनं हा अनधिकृत बांधकाम घोषित केलं आणि या कर्नल सिंगच्या घराचं आणि दारू अड्ड्याचं अशा पद्धतीनं बांधकाम सुरू आहे। हा आता नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आज ट्रॅक्टर ब्रेकर मागवण्यात आलेला आहे। अपेक्षा करूयात आज तरी कर्नल सिंगचं घर आणि हा दारू अड्डा नेस्तनाबूत होईल। कॅमेरामॅन शैलेश नाजी मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।